नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी असिस्टंट प्रोफेसर सोनाली महेंद्र राऊत तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे ई कॉमर्स रिलेटेड व्हिडिओ. की पहिला व्हिडिओ मी जो तुम्हाला दाखवला की स्टार्टअप बिझनेस म्हणजे ई कॉमर्स बिझनेस झिरो टू हिरो बनण्याची संधी, लॉन्च युअर ई कॉमर्स बिझनेस टुडे. त्या व्हिडिओमध्ये आपण साधारणपणे ई कॉमर्स म्हणजे काय, ई कॉमर्स व्यवसायाचे जे काही प्रकार आहेत किंवा जे काही मॉडेल्स आहेत ते आपण बघितले आहेत. त्याचप्रमाणे त्याचबरोबर आपण ई कॉमर्स मध्ये कुठले कुठले चॅलेंजेस असतात, कुठल्या कुठल्या स्टेप्स असतात ई कॉमर्स करताना, आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये पेमेंट आणि डिलिव्हरी सिस्टीम असतात हे देखील बघितले. तसेच RNC आर्ट, JDB कॉमर्स आणि NSC सायन्स कॉलेज नाशिक यांच्या वतीने आणि कॉमर्स फॅकल्टीच्या वतीने हा दुसरा व्हिडिओ देखील मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. फ्रॉम आयडिया टू फर्स्ट सेल, ई कॉमर्स रोडमॅप फ्रॉम आयडिया टू फर्स्ट सेल. म्हणजेच रोडमॅपच्या माध्यमातून तुम्हाला अशा पद्धतीने आयडिया येईल की तुम्हाला तुमचा फर्स्ट सेल कसा करायचा आहे. यासाठी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मार्फत ही एक स्टेज आपल्याला हे करून देण्यात लॉन्च करून देण्यात आलेला आहे की विद्यार्थ्यांमार्फत, मास्टरच्या विद्यार्थ्यांमार्फत किंवा बीकॉमच्या विद्यार्थ्यांमार्फत हा व्हिडिओ आपण पोहोचवणार आहोत. त्यासाठी म्हणजेच एक्झॅक्टली मित्रमैत्रिणींनो, बीकॉम किंवा एमकॉम किंवा PG नंतर काय करायचे हा प्रश्न तर सर्वांनाच पडतो. त्याच्यामध्ये ऑलरेडी विद्यार्थी कुठेतरी काहीतरी जॉब करतात किंवा कुठेतरी पार्ट टाइम जॉब करतात, पार्ट टाइम कुठेतरी फुल टाइम किंवा पार्ट टाइम कुठेतरी जॉबला लागलेले असतात. मात्र काही लोक काहीच करत नाही. अशा वेळेला त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही की आपण काय करावे मास्टर झाल्यानंतर किंवा बीकॉम झाल्यानंतर. तर त्यांच्यासाठी ही एक ऑनलाईन किंवा नवीन व्यवसाय करण्याची संधी आहे. त्यासाठी झिरो टू हिरो जो तुमचा आजचा ई कॉमर्स व्यवसाय आहे तोच आपण कशा पद्धतीने करायचा याच्याबद्दल थोडंसं बेसिक तर आपण जाणूनच घेतलेलं आहोत. नेक्स्ट स्टेप आपली आहे ती म्हणजे ई कॉमर्स रोडमॅप फ्रॉम आयडिया टू फर्स्ट सेल. म्हणजेच तुमची जी काही फर्स्ट स्टेप असणार आहेत ती म्हणजे हाऊ टू स्टार्ट अन ऑनलाईन बिझनेस, स्टेप बाय स्टेप जर्नी टू लॉन्च युअर ऑनलाईन बिझनेस. की तुम्हाला तुमचा व्यवसाय कसा चालू करायचा आहे, त्याचे काही स्टेप्स आहेत, ते काही गायडन्स आहे जे की याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेलेच आहेत. यानंतर देखील आपण बघणार आहोत. फर्स्ट तुमचे स्टेप्स जे असणार आहे ती म्हणजे तुमची आयडिया आणि रिसर्च. म्हणजे तुमची कल्पना आणि तुमचे संशोधन की तुम्हाला कुठल्या गोष्टीचं, सर्वात पहिलं तुमचं कुठल्या गोष्टीचं तुम्हाला किंवा कुठल्या वस्तूचं तुम्हाला एक व्यवसाय करायचा आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही कल्पना किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काही संशोधन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आयडेंटिफाय निच अँड टार्गेट ऑडियन्स, तुम्हाला तुमचे एक स्थान किंवा तुमचा ऑडियन्स टार्गेट करावा लागेल की कुठल्या लोकांसाठी तुम्हाला ती वस्तू बनवायची, की तुमचे एक टार्गेट ऑडियन्स पाहिजे, की तुमचे एक आपण म्हणतो ना की लिंगभेदानुसार एक लहान मुलांसाठी, एक टीनेजरसाठी किंवा एक वयोवृद्ध लोकांसाठी तुम्हाला तुमचं प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे. त्याचा अनालिसिस तुम्हाला करावा लागेल. त्याचप्रमाणे तुमचे अनालाइज कॉम्पिटिटर, तुमचे कॉम्पिटिटर कोण कोण असणार आहे त्या गोष्टीसाठी. थर्ड स्टेप आहे तुमची की व्हॅलिडेट प्रोडक्ट आयडिया, की तुमची उत्पादन कल्पना कशी आहे ती तुम्हाला सांगायची आहे. सगळ्यात पहिले म्हणजे तुमचं आयडेंटिफाय निच आणि टार्गेट ऑडियन्स जे तुमचे आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात. विशिष्ट आणि लक्षित प्रेक्षक ओळखण्यासाठी तुम्हाला ते ग्राहक कोण आहेत, त्यांची त्या वस्तूसाठीची गरज कितपत आहे आणि तुमच्या उत्पादनामध्ये किंवा सेवेमध्ये त्यांना कितपत स्वारस्य किंवा रस आहे याचा विचार तुम्हाला करावा लागेल. यासाठी तुम्ही त्यांची लोकसंख्याशास्त्रीय माहिती, तुमचे जसं मी सांगितलं की तुमचं त्यांचं वय, लिंग, स्थान, त्यांच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत, त्यांच्या गरजा आहेत, त्यांची खरेदी करण्यामागची जी काही कारणे आहेत याचे आधी विश्लेषण करू शकतात. त्याच पद्धतीने अॅनलाइज कॉम्पिटिटर म्हणजे स्पर्धकांचे विश्लेषण करणे, की तुम्ही जे प्रोडक्ट बाजारामध्ये आणणार आहात किंवा आणलेलं आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे कॉम्पिटिटर किती आहेत, म्हणजे एका वस्तूसाठी तुम्ही आणखी किती लोक तुम्हाला कॉम्पिटिशन देत आहात हे बघावं लागणार आहेत. की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्पर्धकांना ओळखून त्यांच्या सामर्थ्य, त्यांचे ज्या काही कमकुवतपणा, त्यांचे व्यवसाय, त्यांचे विपणन आणि विक्री धोरणं यांचा अभ्यास करून आपल्या व्यवसायाची रणनीती म्हणजे स्ट्रॅटर्जी तुम्हाला आखायची आहे किंवा सुधारण्यासाठी तुम्हाला त्याची माहिती मिळवायची आहे. ज्या प्रक्रियेबद्दल तुम्हाला बाजारातील संधी आणि धोके समजावून घेता येतात, त्यामुळे तुम्ही बाजारपेठेत टिकून राहू शकतात आणि स्पर्धात्मक धोरण देखील तुम्ही धार मिळवू शकतात. नेक्स्ट आहे तुमचा व्हॅलिडेट प्रोडक्ट आयडिया, म्हणजेच तुमची उत्पादन कल्पना सत्यापित करा. तुम्ही विचार करत असलेल्या उत्पादनाच्या कल्पनेची व्यवहार्यता, बाजारपेठेतील मागणी आणि ग्राहकांच्या गरजेनुसार ती किती उपयुक्त ठरू शकेल समोरच्या ग्राहकासाठी हे तपासण्याची ती प्रक्रिया असते. यामध्ये ग्राहकांकडनं त्या वस्तूबद्दल, जे प्रोडक्ट तुम्ही लॉन्च करणार आहात त्या वस्तूबद्दल अभिप्राय घेणे, त्या वस्तूबद्दल संशोधन करणे आणि त्याच्या डेटाचे विश्लेषण करून तुम्ही त्याच्या कल्पनेतील गृहीतके खरी आहेत की नाही हे तपासण्यासाठी तपासू शकतात, जेणेकरून उत्पादन अयशस्वी होण्याची शक्यता कमी होईल. म्हणजे ऑलरेडी
ऑलरेडी बाजारामध्ये आलेली असेल, ते वस्तू बाजारामध्ये आलेली असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काही ग्राहकांचा अभिप्राय घेणं, त्याच्यावर फीडबॅक घेणं गरजेचं आहे, की खरंच ती वस्तू ग्राहकांना आवडते आहे का? त्याच्यामध्ये आणखी काही इनोव्हेशन केलं तर ग्राहक किती समाधानी होऊ शकतात? त्याच्या डेटेचे विश्लेषण तुम्हाला करता येईल, त्याच्यावर आणखी तुम्हाला रिसर्च करता येईल, हे इथे आपण बघू शकतो. तुमची नेक्स्ट स्टेप्स असेल ती म्हणजे तुमची बिझनेस प्लॅनिंग. आता तुम्ही बिझनेस प्लॅनिंग म्हणजे कुठल्याही व्यवसायाचे नियोजन करायचे असेल तर त्याच्यामध्ये भरपूर स्टेप्स येतात. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची प्लॅनिंग असेल, स्ट्रॅटर्जी असेल, डिसिजन असेल, आपण असं म्हणूया की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये क्रिएट होत असतात, की डिफाईन बिझनेस तुमचे वेगवेगळे मॉडेल आहे, चूज प्राइसिंग स्ट्रॅटर्जी आहे, क्रिएट अ फायनान्शियल प्लॅन आहेत, की तुमचे बिझनेस मॉडेल कुठल्या कुठल्या प्रकारे असू शकतात, की एक मॉडेल ही एक व्यापक योजना सांगते की तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने नफा कमवाल. जसे मी बिझनेसचे मॉडेल तुम्हाला ऑलरेडी सांगितलेच, की 4 प्रकारचे मॉडेल आहेत. त्याचा वापर करून त्याच्यातलं तुम्हाला कुठलं बिझनेस मॉडेल यूज करायचं आहे तुम्ही ठरवू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही बिझनेस मॉडेलचा यूज करून तुम्ही कशा पद्धतीने नफा कमवायचा हे त्या बिझनेस मॉडेलवर देखील डिपेंड आहे, की तुम्हाला जसं की मी तुम्हाला बिझनेस मॉडेल सांगितली होती, की D2C म्हणजे डायरेक्ट टू कस्टमर. त्याच पद्धतीने तुम्ही डायरेक्ट टू कस्टमर किंवा C2C कंझ्युमर ते कंझ्युमर आणि व्यवसाय ते व्यवसाय म्हणजे बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कस्टमर असे 4 प्रकारचे मॉडेल आहे. या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय कुठल्या पद्धतीने तुमचं कुठलं मॉडेल चूज करायचं हे ठरवा आणि त्याच्यातून जास्तीत जास्त नफा कसा कमावता येईल यासाठी प्रयत्न करा. ग्राहकांसाठी मूल्य कसे निर्माण करणे आणि उत्पादने आणि सेवांद्वारे महसूल कसा तयार करणे याच्यातून तुम्हाला नक्कीच कळेल. त्यानंतर आहे चूज प्राइसिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे तुमचे किंमत धोरण. तुमची त्या वस्तूप्रती असलेली किंमत धोरण म्हणजे किंमत धोरण निवडण्यासाठी तुम्हाला व्यवसायाची जी काही उद्दिष्ट आहे, जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षित बाजारपेठ आहे, स्पर्धकांची जी काही स्थिती आहे आणि तुमच्या उत्पादनांचा आणि सेवांचा खर्च यांच्यासारख्या घटकांचा विचार करून तुम्हाला योग्य रणनीती त्याची ठरवावी लागते. किंमत धोरणावर बऱ्याच गोष्टी तुमचा इम्पॅक्ट करत असतात. तुमचं की एखाद्या वस्तूची किंमत तुम्ही ठरवत असताना त्याच्यावर तुमची प्लेस कुठली आहे, तुमचा बाजारपेठ काय आहे, तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तुमचे कॉम्पिटिटर किती आहेत, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर इम्पॅक्ट होत असतो. त्यामुळे ते एक डिसिजन घेताना तुम्हाला नक्कीच काळजीपूर्वक घ्यावं लागेल. नेक्स्ट आहे तुमच्या व्यवसायासाठी आर्थिक योजना म्हणजे तुमचे क्रिएट अ फायनान्शियल प्लॅन. तुमचं फायनान्शियल प्लॅन तयार करणं व्यवसायासाठी आर्थिक योजना तयार करण्यासाठी तुम्हाला व्यवसायाची कल्पना स्पष्ट करणे गरजेचं असतं सुरुवातीला. नंतर बाजाराचे विश्लेषण करणं गरजेचं असतं. उत्पादन सेवेची माहिती देणे, विक्री आणि मार्केटिंगची योजना बनवणे, ऑपरेशन प्लस किंवा ऑपरेशन प्लॅन करणे, आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे, हे सगळं तुमच्या व्यवसायासाठीच्या आर्थिक योजनांमध्ये म्हणजे तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये येतात, की तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग किती चांगल्या पद्धतीने बनवतात, की ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या खर्च किंवा तुमचा जो काही होणारा प्रॉफिट आहे त्याच्यावर अवलंबून असतो. म्हणजे तुमच्या व्यवसायाचा किंवा तुमच्या उत्पादनाचा खर्च किती असणार, तुम्हाला मिळणारा नफा किती असणार आणि निधीचा स्रोत कसा असणार हे निश्चित करणं आवश्यक असतं. प्रत्येक व्यवसायाला आपण म्हणतो ना, की फिक्स कॅपिटल लागतं आणि एक वर्किंग कॅपिटल लागतं. तर तुम्ही वर्किंग कॅपिटल किती प्रमाणात ठेवलं पाहिजे, तुमचं फिक्स कॅपिटल किती असलं पाहिजे, इयरली तुम्हाला किती प्रॉफिट मिळाला पाहिजे, तुमचा इन्कम आणि एक्सपेंडिचर कसं असलं पाहिजे, हे बजेट तुम्हाला ठरवून तुमचा फायनान्शियल प्लॅन, तुमचा रोडमॅप तुमच्या व्यवसायाचा तयार करावा लागणार आहे. थर्ड आहे तुमचं म्हणजे की तुमचा ब्रँड आणि वेबसाईट सेटअप. तुमचा ब्रँड आणि वेबसाईट सेटअप कशी असणार आहे, तर तुम्ही चूज द बिझनेस नेम अँड लोगो, रजिस्टर डोमेन आणि बिल्ड ई कॉमर्स वेबसाईट. जे काय तुमचे स्टोअर असणार आहेत ते म्हणजे तुमच्या व्यवसायाचे नाव आणि लोगो जे काय आहे ते निवडा तुम्ही सर्वात अगोदर. तर तुम्ही कुठला वस्तूचा व्यवसाय करायचा, कुठलं उत्पादन तुम्हाला घ्यायचे हे जर तुमचं ठरलं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जी स्टेप असणार आहे, तुम्ही तुमच्या व्यवसायाचे नाव किंवा लोगो ठरवा. त्याची डोमेन नोंदणी करा. ते लोगो ठरल्यानंतर बघा या स्लाइड मध्ये तुम्हाला तसं दाखवलंच आहे तुमच्या स्क्रीनवर, की सगळ्यात पहिले हाऊ टू चूज तुमच्या कंपनीचं नाव काय असणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहेत, जसं की हिरो होंडा आहेत, जे काही व्हेकल मध्ये आहे, उबेर आहे. त्याच्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेप असणार आहे, की तुमची डोमेन नेम तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला तुमचे ई कॉमर्स वेबसाईट स्वतःची तयार करायची आहे, की ज्याच्या माध्यमातून लोक खरेदीदार तुमच्याकडे एक अट्रॅक्ट होऊ शकतात. त्यांना एक सिम्प्लिफाईड पद्धतीने
पद्धतीने तुम्ही त्यांना तुमची वेबसाईट तयार करून तिथे ती अपलोड करायची आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. व्यवसायाचे नाव निवडण्यासाठी एक छोट्याशा साध्या टिप्स तुम्हाला देते की तुमचे नाव हे नेहमी सोपे असले पाहिजे की लोकांच्या लक्षात राहण्यासारखे असले पाहिजे. व्यवसायाशी संबंधित आणि ग्राहकांना निवडेल असेच नाव त्या व्यवसायाचे असले पाहिजे. वेबसाईट आणि सोशल मीडियासाठी म्हणजेच तुम्ही निवडलेल्या नावासाठी डोमेन नेम आणि सोशल मीडिया हँडल्स उपलब्ध आहेत की नाही हे अगोदर तुम्ही तपासले पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या फ्युचरचा किंवा दीर्घकालीन विचार केला पाहिजे की तुमचा व्यवसाय फ्युचरमध्ये किती वाढेल आणि त्याला अनुकूल ठरेल असेच नाव तुम्ही निवडले पाहिजे. सेकंड आहे तुमचे डोमेन रजिस्टर म्हणजे तुमची डोमेन नोंदणी करा. डोमेन नोंदणी केली पाहिजे तुम्ही तुमच्या ती जी काय रजिस्टरची जी काय एक आपण म्हणतो ना की त्याची एक हे असते की त्या पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे रजिस्ट्रेशनच्या. त्याच्यानंतर तुमचं आहे की ई कॉमर्स वेबसाईट किंवा स्टोअर तयार करा म्हणजे बिल्ड ई कॉमर्स वेबसाईट. ई कॉमर्स वेबसाईट तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुमची लक्षित प्रेक्षक उत्पादने निश्चित करा. म्हणजे तुमचे जे कोणी ग्राहक आहेत, तुमचं उत्पादन काय आहेत. नंतर शॉपिफाय, विक्स किंवा वूकॉमर्स सारख्या योग्य प्लॅटफॉर्म निवडा. त्यानंतर डोमेन नाव नोंदणी करा, वेबसाईट डिझाईन करा, उत्पादने जोडा, पेमेंट किंवा शिपिंग पर्याय सेट करा आणि वेबसाईटची चाचणी करून ती सुरू करा. या पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्रँडचं नाव, तुमचं रजिस्ट्रेशन आणि तुम्ही तुमची वेबसाईट चालू करू शकतात किंवा स्टार्टअप करू शकतात. फोर्थ नंतर तुमची स्टेप आहे ती म्हणजे तुमचं प्रोडक्ट प्रिपरेशन. तुमचं प्रोडक्ट प्रिपरेशन म्हणजे तुम्हाला तुमचं उत्पादन कशा पद्धतीने तयार करायचं आहे त्याचं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागतं की सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये आहे की सोर्स किंवा मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट. सेकंड आहे तुमचं क्रिएट प्रोडक्ट आणि थर्ड आहे तुमचं ऍड हाय क्वालिटी इमेज अँड डिस्क्रिप्शन म्हणजे तुमचे उत्पादनाचे स्रोत काय असणार आहे, तुमचे सोर्स काय असणार आहेत. उत्पादन त्याचे सेकंड म्हणजे तुम्ही तुमच्या उत्पादनाची सूची तयार करा, त्याची लिस्ट तयार करा आणि थर्ड म्हणजे उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा आणि वर्णने त्याच्यासाठी जोडा. उत्पादने सोर्स तयार करण्यासाठी विविध पद्धती आहे जसे की उत्पादकांकडून थेट खरेदी करणे, नंतर आहे घाऊक भागीदार शोधणे, ऑनलाईन बाजारपेठांमधून खरेदी करणे किंवा तुम्ही उत्पादन आणि तुमच्या व्यावसायिक गरजांवर आधारित योग्य पर्याय नक्की निवडू शकतात. ज्यामध्ये उत्पादकांकडून थेट भाग घेणे आणि ते तयार करणे याचा समावेश हा होत असतो उत्पादन सोर्स मध्ये. नंतर आहे प्रोडक्ट लिस्ट. प्रोडक्ट लिस्टिंग मध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उत्पादनांची यादी तयार करणे. यामध्ये उत्पादनाचे नाव, त्याचे वर्णन, त्याची किंमत आणि त्याचे उच्च दर्जाचे फोटो तसेच त्याचे वैशिष्ट्य यांचा समावेश होत असतो. ज्यामुळे ग्राहक त्या उत्पादनाबद्दल माहिती मिळवून खरेदी करू शकतो. थर्ड आहे तुमची गुणवत्तेची म्हणजे तुमची ऍड हाय क्वालिटी इमेजेस आणि डिस्क्रिप्शन म्हणजे तुमच्या उच्च गुणवत्तेची किंवा वस्तूसाठीची चित्रे आणि वर्णने जोडण्यासाठी स्पष्ट आणि आकर्षक प्रतिमा अपलोड करा की जेणेकरून तुम्ही बघत असाल की एखाद्या वेबसाईटवर तर तुम्ही कधी गेला, अमेझॉनवर गेला किंवा तुम्ही किंवा फ्लिपकार्टवर गेला, तुम्हाला जरी तुमची शूज खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला तुमचे क्लॉथ खरेदी करायचे असेल तर त्यावेळेला तुम्ही ते डिस्क्रिप्शन बघून किंवा तुम्ही ती जी काही फोटोकॉपी असेल बघून तेच बघून तुम्ही अट्रॅक्ट होता आणि ती वस्तू खरेदी करण्याकरता तुमचा कल वाढतो. त्यामुळे ई कॉमर्स बिझनेस करताना ते प्रिपरेशन किंवा ते प्रोडक्ट प्रिपरेशन तुम्हाला नक्की करायला हवं की ते चित्र बघून लोक किंवा खरेदीदार किंवा ग्राहक तुमच्याकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे. जसे की त्याचा आकार कसा असला पाहिजे, त्याची इमेजेस कसे असले पाहिजे, या उपायांमुळे त्याचा रंग कसा असला पाहिजे, या उपायांमुळे ग्राहकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो आणि तुमची विक्रीची शक्यता नक्कीच त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वाढत असते. नेक्स्ट स्टेप्स आहे ती तुमची म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटर्जी. तुमची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने मार्केटिंग करायला हवी. हा तुम्ही एखादा बिझनेस मध्ये तुम्ही एखादी गोष्ट लॉन्च करायची ठरवली, एखादी वस्तू लॉन्च करायची ठरवली, पण त्याच्यामध्ये जसं तुम्ही बघितलं की प्रोडक्टचं नाव, त्याचं रजिस्ट्रेशन डोमेन, आणखी डिझाईन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात, त्याची किंमत येते, त्याची प्राइस धोरण येते, त्याच्याच बरोबर त्याची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी ही देखील खूप महत्वाची असते की जर तुम्ही वस्तू कितीही छान बनवली पण मार्केटिंग स्ट्रॅटर्जी तुम्ही चांगल्या पद्धतीने जर अप्लाय केली नाही तर तुमचं उत्पादन किंवा तुमचं प्रोडक्ट नक्कीच निकलेज होऊ शकतं. म्हणजे आपण असं म्हणतो की खाली येऊ शकतं, डिक्लाइनला ते जाऊ शकतं. मार्केटिंग स्ट्रॅटर्जी मध्ये सोशल मीडिया मार्केटिंगची योजना तयार करा म्हणजे तुमचे प्लॅन सोशल मीडिया मार्केटिंग, सेटअप SEO, कंटेंट मार्केटिंग आणि रन प्री लॉन्च कॅम्पेन्स.
म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंगची योजना तयार करा. त्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कुठल्याही व्यवसायाची मार्केटिंगची योजना बनवताना सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे उद्दिष्ट हे निश्चित करावे लागते. आपले लक्षित प्रेक्षक आणि त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओळखावे लागतात. स्पर्धात्मक विश्लेषण तयार करावे लागते. एक आकर्षक सामग्री योजना तयार करावी लागते. योग्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याची ख्याती सेट करावी लागते आणि सातत्याने तुम्हाला पोस्ट कराव्या लागतात. म्हणजे जसं तुम्ही टीव्हीवर बघत असाल, आज इंस्टाग्रामवर बघत असाल, की एखाद्या व्यक्तीला एखादा त्याचा प्रोडक्ट जर लॉन्च करायचा असेल, एखादा प्रोडक्ट त्याला सेल करायचा असेल, तर त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे कंटिन्युअस मध्ये तुम्ही टीव्हीवर बघत असाल, की एक अर्ध्या तासानंतर किंवा एक 15 मिनिटानंतर कंटिन्यू त्या गोष्टीची ऍड तुम्हाला येत असते. म्हणजे कंटिन्यू ग्राहकांना जागरूक करण्याचा प्रयत्न त्या गोष्टीच्या माध्यमातून केला जात असतो. नियमितपणे केला जात असतो. नंतर आहे एसईओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ही एक अशी प्रक्रिया आहे सर्च इंजिन म्हणजे जी वेबसाईटची दृश्यमानता वाढवण्यासाठी वापरली जाते. म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला गुगल आणि बिंग सारख्या सर्च इंजिन मध्ये ज्यावेळेला तुम्ही गुगलवर एखादी गोष्ट सर्च करतात त्यावेळेला त्याच्या पहिल्या पानावरती तुमच्या उच्च स्थानावर येईल. म्हणजे कशामुळे तर ती एसईओ मुळे म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मुळे जर तुम्हाला तुमची वस्तू गुगलवर गेल्यानंतर एखाद्या ग्राहकाने तिथे काही टाईप करायला घेतलं रिलेटेड टू तुमच्या वस्तूशी तर सगळ्यात पहिले तुमची वेबसाईट तिथे किंवा तुमची वस्तू तिथे हायलाइट झाली पाहिजे. हे एसईओच्या माध्यमातून नक्कीच होत असते. म्हणजे ही वेबसाईट अधिक ऑर्गॅनिक आणि सशुल्क रहदारीसह येत असते, ज्यामुळे व्यवसायांना त्याचा अधिक फायदा होतो आणि त्यांना अधिक ग्राहक मिळण्यास देखील त्याच्यामुळे मदत होत असते. आता फोर मार्केटिंग स्ट्रॅटर्जी तुम्ही बघितले असेल की आतापर्यंत तुम्ही शिकलेले असाल की फोर किंवा 7 मार्केटिंग स्ट्रॅटर्जी असतात की जी मार्केटिंग बद्दलची जी काही कल्पना आहे ती फिलिप कोटलर यांनी मार्केटिंग बद्दलची कल्पना मांडलेली आहे. त्यांनी 4 Ps त्यांनी एक गृहीत धरलेले आहेत की त्यांनी सांगितलं आहे की प्रोडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन ह्या 4P माध्यमातून तुम्ही तुमची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी नक्की योग्य पद्धतीने हाताळू शकतात. त्यानंतर आहे तुमची 6 स्टेप्स जी काय आहे ती आहे तुमची की लॉन्च आणि फर्स्ट सेल. की तुमचं लॉन्च आणि फर्स्ट सेल म्हणजे तुम्हाला तुमचं प्रोडक्ट आता प्रत्यक्ष बनवून ते लॉन्च करायचं आहे आणि त्याचं लॉन्च केल्यानंतर त्याचा फर्स्ट सेल तुम्हाला करायचा आहे. आता तुम्ही आतापर्यंत असं ठरवलं आहात किंवा अजून केलं आहात की तुम्ही तुम्ही तुमचं प्रोडक्ट बनवलं आणि आता ती लॉन्च करण्याची वेळ आलेली आहे. ही वस्तू तुम्ही ग्राहकाचं म्हणजे बाजारपेठेचं संशोधन केलं, पेमेंट सिस्टीम सगळ्या गोष्टी केल्या आणि आता लॉन्च कडे वळाले आहात. लॉन्च वेबसाईट, अट्रॅक्ट फर्स्ट कस्टमर, ऑप्टिमाइज चेकआउट अँड पेमेंट आणि सेलिब्रेट फर्स्ट सेल इथपर्यंत तुम्ही येऊन पोहोचलेला आहात. वेबसाईट लॉन्च करणे म्हणजे पहिल्यांदा इंटरनेटवर तुमची वेबसाईट सर्वांसाठी उपलब्ध करणे म्हणजेच ती सार्वजनिकरित्या प्रकाशित करणे की कोणीही त्या वेबसाईटवर त्या साईडवर गेल्यानंतर किंवा गुगलवर म्हणा किंवा फ्लिपकार्ट वगैरे गेल्यानंतर एखाद्या वस्तूचं नाव टाकल्यानंतर तुमची वेबसाईट तिथे त्यांना सार्वजनिकरित्या दिसत असते. यामध्ये वेबसाईट तयार करणे, तपासणे किंवा लोकांना ती पाहता यावी यासाठी ती लाईव्ह करणे या सर्व गोष्टींचा वेबसाईट लॉन्च करण्यामध्ये समावेश होत असतो. नेक्स्ट म्हणजे पहिल्या ग्राहकांना आकर्षित करणे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट लॉन्च केली त्यावेळेला त्यांच्या पहिल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्या ग्राहकांच्या गरजा, समस्या समजून घेणे, विश्वासार्हता निर्माण करणे आणि आकर्षक ऑफर्स त्या वस्तूबद्दल देणे. तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो की ज्या वेळेला बाय वन गेट वन फ्री, बाय टू गेट वन फ्री असे ज्या वेळेला ऑफर्स ठेवल्या जातात तेव्हा जास्तीत जास्त ग्राहक वर्ग त्या वस्तूकडे म्हणजे एक फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल किंवा मिशो असेल किंवा आणखी आपण फिजिकली एखाद्या दुकानांमध्ये जात असतो तो बघत असतो. अशा ऑफर ठेवल्यामुळे ग्राहक वर्ग त्यांच्याकडे एक आकर्षक होत असतो किंवा आकृष्ट होत असतो की अशा ऑफर्समुळे तुम्ही तुमच्या उत्पादनांची लोकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवू शकतात आणि जास्तीत जास्त सेल तुम्ही करू शकतात. त्याच्यासाठी लोकांकडनं तुम्ही ग्राहकांकडनं रेफरन्स मागवू शकतात, चांगला अनुभव मागवू शकतात आणि सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पहिल्या विक्रीची देखील तिथे नोंद ठेवू शकतात. सेलिब्रेट फर्स्ट सेल देखील तुम्ही करू शकतात तिथे. तुम्ही लहान सहान पार्टी करू शकता. ग्राहकांना विशेष म्हणजे सेलिब्रेट फर्स्ट सेल म्हणजे तुम्ही तुमचं प्रोडक्ट आज जर लॉन्च केलं की बघा तुम्ही खाली बघत असाल की रिअलमीचं P4 सिरीज जे काही लॉन्च इन इंडिया झालेलं 2025 प्राइस बेसिस अँड फर्स्ट सेल डेट
की ते पहिलं प्रोडक्ट इट मीन्स की रिअलमी ही कंपनी खूप अगोदरची, पण त्यांनी नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं, त्यामुळे त्यांनी नवीन प्रोडक्टची जी काही लॉन्च केल्यानंतर त्यांनी त्यांची स्क्रीन आउट केली, की त्यावेळेला त्यांनी त्यांचं लॉन्चिंगचं सेलिब्रेशन केलं, विशेष त्याच्याबद्दल ग्राहकांना सूट दिली, नवीन एखादा प्रोडक्ट लॉन्च केल्यानंतर एकावर एक वस्तू फ्री दिल्या, आणि अशा वस्तूचे किंवा उत्पादनाचे छोटे छोटे नमुने तुम्ही वाटू शकता किंवा सॅम्पल लोकांना देऊ शकता, जेणेकरून ते तुमच्या ब्रँडशी परिचित होतील, आणि ही सुरुवात करण्यासाठी तुम्ही सोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकतात, किंवा मित्रमैत्रिणींसोबत देखील तुम्ही छोटीशी पार्टी देखील करू शकतात, किंवा तुम्ही तुमच्या टीमसाठी किंवा खास सेलिब्रेशन देखील तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये आयोजित करू शकतात. आणि तुमची शेवटची स्टेप जी आहे ती म्हणजे तुमची स्टेप 7, पोस्ट लॉन्च ग्रोथ. म्हणजे तुम्ही लॉन्च केल्यानंतर, एखादी गोष्ट लॉन्च केल्यानंतर प्री बघितली आपण, आता पोस्ट म्हणजे आफ्टर लॉन्चिंग तुमची जी काही ग्रोथ आहे ती तुम्ही बघायला हवी, की लॉन्च अगोदर आणि लॉन्च नंतरची तुमची वाढ कशी आहे, त्या गोष्टीबद्दलची कस्टमरचा फीडबॅक कसा आहे, ग्राहकांचा फीडबॅक गोळा करा, वापरकर्त्यांचा अनुभव घ्या, एक्सपिरियन्स घ्या, आणि मार्केटिंग किंवा ऑपरेशन्सचे प्रमाण वाढवा. ग्राहकांचा अभिप्राय गोळा करण्यासाठी तुम्हाला इन ऍप फीडबॅक टूल्स, सोशल मीडिया मॉनिटरिंग, फोकस ग्रुप्स आणि ग्राहक सेवा आणि संवाद यासारख्या परिमाणात्मक आणि गुणात्मक पद्धतीचे संयोजन वापरा. सक्रिय राहा, योग्य वेळी विचार करा, आणि ग्राहकांना प्रतिसाद देणे सोपे करा. त्यांच्या गरजा आणि अनुभवांची व्यापक समज गोळा करण्यासाठी प्रोत्साहन आणि विविध चॅनल त्यांना ऑफर करा. त्याचबरोबर इम्प्रूव्ह युअर एक्सपिरियन्स म्हणजे वापरकर्त्यांचा अनुभव, म्हणजे लोकांचा अनुभव घ्या, तुमचे उत्पादन कसे वाटते, तुमचा ऍप कसा वाटतो, वेबसाईटशी कसे संवाद साधले जातात, किंवा त्यांचा अनुभव तुम्ही घेतला पाहिजे, आणि वापरकर्त्यांच्या समस्या देखील तुम्ही सोडवून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि लास्ट म्हणजे स्केल मार्केटिंग आणि ऑपरेशन, म्हणजे मार्केटिंग आणि ऑपरेशनचे प्रमाण वाढवण्यासाठी ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करा, प्रक्रिया सुव्यवस्थित करा, आणि ग्राहकांसाठी वैयक्तिकृत अनुभव तयार करा. या व्यतिरिक्त तुम्ही डेटाचा प्रभावीपणे वापर करू शकता, आणि टीमला आवश्यक साधने देखील देऊ शकतात, आणि स्केलेबल तंत्रज्ञान आधारित उपाय देखील करू शकतात. जसे की तुम्ही आता बघत आहात की सगळी लोक एआय चा वापर करत आहे, एआय चा वापर करून तुम्ही आणि मशीन लर्निंगचा वापर करून तुम्ही तुमची ग्रोथ हे नक्कीच वाढवू शकतात. म्हणजे एआय चा वापर करून आपण आपल्या मार्केटिंगचे प्रमाण वाढवू शकतो, आणि म्हणजे जसं सांगितलं की सक्सेस होण्यासाठी की योग्य उत्पादन, योग्य मार्केटिंग इज इक्वल टू तुम्हाला तुमच्या हातामध्ये नक्कीच यश हे मिळेल, अशी आशा व्यक्त करते. आणि त्याचबरोबर थँक्यू सो मच, आणि तुम्हाला गुड लक, नेक्स्ट फ्युचर साठी तुम्हाला गुड लक.